मंडळी, खूप जणांना हे जाणून घेण्याची ओढ असते की आपण जी देवाची पूजा करत आहोत ती देवापर्यंत पोहोचत आहे किंवा नाही. देव आपल्या गाऱ्हाणं ऐकून घेतो किंवा नाही. आपल्याला हे कसं कळेल? तुमच्याही मनात असा प्रश्न नक्कीच येत असेल. तर 3 असे संकेत तुम्हाला मिळत असतात ज्याचा अर्थ देवापर्यंत तुमची सेवा पोहोचत आहे, देव आपली पूजा स्वीकारत आहे. पण आपण ते संकेत जाणून घेत नाहीत. हेच संकेत आपण देवपूजेदरम्यान बघू शकता. ते कोणते आहेत? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना घरात सकारात्मकता आणि प्रसन्न वाटणं. आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावत असतो. इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतात. यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण देवपूजेदरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावत असाल त्यावेळी त्याचा धूर संपूर्ण घरात पसरत असेल. तो धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागतं. हाच ईश्वरीय अस्तित्वाचा पहिला अनुभव मानला गेलाय. बहुधा कित्येकांनी हा अनुभव घेतला सुद्धा असेल, पण माहिती अभावी हे जाणू शकत नाही की साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहेत. हा आहे पहिला देव जवळ असण्याचा संकेत. याचबरोबर ईश्वराची प्रतिमा दिसणं सुद्धा हा एक संकेत असतो. आपल्या देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो तेव्हा त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावं की आपल्या पूजेदरम्यान देव आपल्या सक्षम आहेत आणि आपल्या पूजेवर ते प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी आणि संकट दूर होणार आहेत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवावर ठेवलेलं फूल खाली पडणं. देवपूजा करत असताना भगवंतांना एखादं फूल किंवा हार अर्पण केला आणि ते फूल किंवा तो हार पूजा करत असताना आपल्या समोर आपल्या बाजूनी पडला तर समजावं की भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झालेत आणि ते फूल आशीर्वादास्वरूप किंवा तो हार आपल्याला आशीर्वादास्वरूप त्यांनी दिलाय. या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंत सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील. भगवंतांच्या या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे दिव्याच्या वातीमध्ये फूल बनणं. पूजा करताना फूल पडणं हा जसा संकेत आहे त्याचप्रमाणे हा एक संकेत आहे की दिव्याच्या वातीमध्ये फूल बनणं किंवा फूल तयार होणं. अगदी स्पष्ट आकारात त्या दिव्याच्या वातीमध्ये जेव्हा काजळी निर्माण होते त्यामध्ये फुलाचा आकार दिसतो. तो एक दैवी संकेत आहे. तुम्हाला सुद्धा देव आशीर्वाद देत आहे असा त्याचा अर्थ होतो. शिवाय तुम्हाला कर्म करण्याची आणि कष्ट करण्याची जास्त गरज आहे असा संदेशही यातून भगवंत आपल्याला देत असतात. जेव्हा तुम्हाला असे आशीर्वाद मिळत असतात तेव्हा असं फूल बनल्यानंतर तुमच्या मनातील जी कोणती प्रबळ इच्छा आहे ती लगेचच देवाजवळ बोलून दाखवावी. ती 100% पूर्ण होण्यास मदत मिळते. याचबरोबर देवाच्या वातीमध्ये बनलेलं फूल याचा अर्थ तुम्ही देवाशी जुळलेले आहात असाही होतो. पूजापाठ करताना संकेत ज्यांना मिळत नाहीत अशा व्यक्तींना जेव्हा हा संकेत मिळतो तो शुभ मानला जातो. वातीचं फूल जेव्हा बनतं तेव्हा लाभ होतो. यावेळी तुम्ही जे मंत्र जप करता ते देवापर्यंत पोहोचलेत असाही त्याचा अर्थ होतो. याचबरोबर तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचलेली आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. ज्यांना देवपूजेदरम्यान दिव्यात असं फूल निर्माण होताना दिसलं तर 5 तत्व स्थिर होण्यास मदत मिळते असंही समजावं. अग्निदेवता तुमच्यावर प्रसन्न आहेत असाही या फूल बनण्यामागचा संकेत असतो. अग्निदेवांनी तुमची पूजा स्वीकार केली असा देखील त्याचा संकेत असतो. याचबरोबर जेव्हाही आपण मंत्राचं उच्चारण करतो तेव्हा मंत्राची ऊर्जा आपल्या पूजेत समाविष्ट होते आणि मंत्राची सिद्धी झाल्यानंतर दिव्यामध्ये फूल तयार होतं. जेव्हा आपले मंत्र काही पटींनी म्हणजे लाखो करोडो पटींनी होतात तेव्हा अशा प्रकारचं फूल तयार होतच. रोज जर तुम्ही मंत्रजाप करत असाल तर ते आपोआप लाखोंच्या पटीमध्ये मोजलं जातं आणि ते मंत्र सिद्धीत जातात. जेव्हा आपले मंत्र सिद्धीत जातात तेव्हा आपल्या दिव्यात फूल बनतंच आणि हा शुभ संकेत मानला गेलाय.
काहीच न करता रोजच फूल बनत असेल तर अग्नितत्वाशी निगडीत हा संकेत असतो. देवी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर अखंड राहणार आहे. अग्नी देवता तुमच्यावर प्रसन्न आहे. शिवाय आर्थिक लाभही तुम्हाला होणार आहेत, असे त्यामागचे संकेत असतात. तर हे महत्त्वाचे 3 संकेत आपल्याला वेळोवेळी मिळत असतील तर नक्की समजावं की ईश्वराला आपली सेवा प्राप्त झाली आणि ते आपल्यावर प्रसन्न आहे. याही व्यतिरिक्त आपल्याला कळून येत नाही की आपली पूजा ईश्वराला प्राप्त झाली आहे किंवा नाही. तर या व्यतिरिक्त आणखी काही संकेत आहेत जे आपल्याला मिळत असतात. त्याचे यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे असे सुद्धा त्याचे संकेत असतात. त्यात दिव्याचा प्रकाश एकदम मोठा होत असेल तर हा सुद्धा एक संकेत मानला जातो. तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावं की जी आपण प्रार्थना भगवंताला करत आहोत ती भगवंत आपल्या समक्ष ऐकत आहेत. पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी प्रकाशमान होणं हा त्याचा संकेत आहे. अशा वेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडीअडचणी, आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्याव्यात आणि प्रार्थना करावी. म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेचच पूर्ण होण्यास मदत मिळते. याचबरोबर पूजा करताना घरामध्ये पाहुणे येणं हा सुद्धा एक संकेत असतो. शास्त्रानुसार आपल्या घरात पूजा करताना पाहुणे आले तर ते साक्षात देवाचं रूप मानलं गेलंय. आपण देवपूजा करत असताना कोणी पाहुणे मंडळी आपल्या घरी आलेत तर त्यांना भगवंत मानून त्यांना यथासांग नमस्कार करावा. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये, त्यांचं मन दुखवू नये. आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा, कारण तो भगवंत पूजेच्या दरम्यान आपल्या भेटीस आल्याचाही संकेत असतो. याचबरोबर पूजा करताना दारात कोणी भिक्षेकरू किंवा एखादी गरजू व्यक्ती आला तर तो सुद्धा एक संकेत असतो. आपण आपल्या घरी देवालयात देवपूजा करत असताना किंवा आपण नुकतीच देवपूजा आटोपत असताना जर आपल्या दारात कोणी याचक, भिक्षेकरी किंवा लहान बाळ किंवा गरजू व्यक्ती आला तर समजावं की आपल्या दारात साक्षात भगवंत आले. येणाऱ्या व्यक्तीला किंवा भिक्षेकरीला, त्या गरजू व्यक्तीला, त्या लहान बाळाला, जो कोणी असेल त्याला रिकाम्या हातानं कधीही जाऊ देऊ नये. त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काहीतरी द्यावं, कारण शास्त्रानुसार दान केल्यानं आपल्या धनात कधीच कमी येत नाही, तर नेहमी वाढतच जाते. पूजेदरम्यान भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं भगवंतांना प्रसन्न करण्याचाच चांगला मार्ग मानला गेलाय. तर अशा प्रकारचे हे संकेत देवपूजा करत असताना तुम्हालाही मिळत असतात, ज्याचा अर्थ देवापर्यंत तुमची सेवा पोहोचत आहे, देव आपली पूजा स्वीकारत आहेत असा होतो. आपली पूजा ही भगवंताला प्राप्त झाली आणि त्याचे यथोचित फळ आपल्याला मिळणार आहेत असाच त्याचा अर्थ नेहमी समजावा. तुम्हालाही पूजा करताना असे काही संकेत मिळालेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.